आज हरतालिका आहे आणि उद्यापासून गणपती बसणार आहेत. तर याचे खरे अर्थ, स्पिरिच्युअल अर्थ, आध्यात्मिक अर्थ जाणून घ्यायचे आहेत. आपल्याला खूप आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आपण वाचन करतो ज्ञानबोध कार्यक्रमामध्ये. त्यातून हे सगळं कळलेलं आहे की गणेश म्हणजे काय, शिव म्हणजे काय आणि पूजा म्हणजे काय, का सण काढले गेले, त्याचे गर्भित अर्थ काय होते, सामान्यांसाठी काय अर्थ होते कर्मकांडाचे आणि ज्ञानी लोकांसाठी काय अर्थ होते, याचा सगळा आपण अभ्यास केलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला अजूनही जुन्या पुरातन युगाप्रमाणे पूजा करावीशी वाटते. जे काही आपले धार्मिक विधी आहेत, कर्मकांड आहेत, त्यात अजूनही अडकावसं वाटतं. म्हणजेच आपलं काहीही परिवर्तन खऱ्या अर्थाने झालेलं नाहीये. तर कमीत कमी आज पुन्हा एकदा त्याची उजळणी करूयात आणि खऱ्या अर्थाने पूजा करण्यास शिकूयात. असं हे ध्यानाचं उद्दिष्ट आहे. ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांनी समजून घ्यावे. ज्यांना समजून घ्यायचे नाही त्यांनी अजूनही जुन्या परंपरेत कर्मकांडात अडकून पूजा कराव्यात. तर चला, ध्यान करायचं आहे. डोळे शांत मिटून घ्या. श्वासावर लक्ष ठेवायचंय, कारण कुठलंही ध्यान म्हटलं की आपल्याला श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. हे महत्वाचं आलेलं आहे त्याच्यात. श्वासावर लक्ष ठेवूयात. आज हरतालिका आहे. अशी आख्यायिका आहे This video is for की women who पार्वतीने love connecting with people, guiding them and helping them. पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी घोर तपस्या करून आजच्या दिवशी शिवाला आपला पती वरले होते, पूजा केली होती आणि शिवानी सुद्धा आजच्या दिवशी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते. खरं तर पार्वतीचा विवाह विष्णू बरोबर होणार होता, पण तिला हवा होता शिव आणि विष्णूशी लग्न लागू नये म्हणून खरं तिच्या मैत्रिणीने हरतालिका, हर म्हणजे दूर नेणे, तालिका म्हणजे मैत्रिणींनी पार्वतीला दूर अरण्यात नेलं होतं विष्णूशी लग्न लागू नये म्हणून. हे हरतालिका असा अर्थ आहे. हर, दूर जायचं आहे, दुसऱ्या कोणाशीही लग्न न होण्यासाठी मैत्रिणींनी दूर नेलेलं आहे. ती हरतालिका, हर तालिका. आणि शिवाशी लग्न लागायचं आहे म्हणून ही घोर तपस्या पार्वतीने केली. हेच समजून उमजून आपणही योग्य ती तपस्या केली तर नक्कीच आपल्याला शिवाची प्राप्ती होणार आहे. त्याचा अर्थ समजून घेऊयात. शिव म्हणजे श्वास,
आपला श्वास आपला शिव आहे. त्या श्वासाला आपण पती मानायचं आहे. आणि या पतीचे मिलन व्हावे यासाठी पूजा करायची आहे. जे ध्यान पूजेनेच होणार आहे. कुठल्याही वाळूच्या मातीच्या मूर्तींना पूजून नव्हे. ती पूजा करायची असेल तर ही सुद्धा पूजा केलीच पाहिजे. तर सर्वार्थाने आपली पूजा पूर्णत्वास जाणार आहे. चला तर खऱ्या शिवाला प्राप्त करण्यासाठी आपल्या खऱ्या पतिराजांना शिवाला साकारूयात, त्याच्याशी मिलन करूयात. श्वासासोबत राहायचं आहे. त्याच्याशी मिलनाचा संकल्प करायचा आहे. आज उपवास करतात. निर्जला उपवास, पाणी सुद्धा घेत नाहीत. पोट हलके असले की जीवाशिवाचं मिलन लवकर होऊ शकतं. शिवाला प्राप्त करण्यासाठी हे महत्वाचं आहे. श्वासासोबत राहूयात. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे. चला आपल्या पूजेची जागा स्वच्छ करून घेऊयात. निर्मळ करूयात. शिवलिंग वाळवूच स्थापायचं आहे. म्हणजे आपल्या मुलाधारामध्ये गणेशाच्या स्थापनेची तयारी करायची आहे. शिवलिंग म्हणजे योनीतील लिंग. शिवशक्तीचे मिलनाचे प्रतीक. एक स्फोटक ऊर्जा ज्यातून सर्व सृष्टीचा जन्म होतो.
या शिवशक्तीच्या मिलनातून क्रिएशन साकारले जातात ते शिवलिंग. या स्फोटक क्रिएटिव्ह शक्तीचे यंत्र आपण स्थापन करूयात. जे आहे यंत्र आपल्यामध्ये ऑलरेडी. त्याची पूजा करूयात. त्याची स्वच्छता करून शिवाच्या मिलनासाठी आतुर होऊयात. या शक्तीला ऍक्टिव्हेट करूयात. जी शक्ती सुप्त पहुडलेली आहे तिला शिवाच्या मिलनासाठी जागृत करूयात. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या योनीवर, मूलाधारावर, मूलाधाराच्या खाली जननेंद्रियावर. उद्या गणेशाचं आगमन येथे होणार आहे. मूलाधाराची देवता, मूलाधार आपलं भेट होणार आहे. त्यासाठी आज तयारी करूयात. साफसफाई करूयात. शक्तीला जागृत करूयात. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. श्वासावर लक्ष ठेवत ठेवतच शिव प्राप्त होणार आहे. शिवाला साकडं घालायचं आहे. शिवप्राप्ती श्वासावर लक्ष ठेवल्यानेच होणार आहे. आपल्या शक्तीला शिवाच्या मिलनासाठी या लिंगाची पूजा करून जागृत करूयात. संकल्प करूयात हरतालिकेचा की या जन्मी शिवाला प्राप्त करून घेईलच. शिवाशी मिलन याच जन्मी करेल. याच जन्मी होणार. माझ्या या कुंडलिनी शक्तीला ब्रह्मरंध्रामध्ये शिवाशी मिलन घडणारच. आज माझा पण आहे. आज हरतालिकेचा पण आहे. आज या हरतालिकेच्या दिवशी माझा संकल्प आहे. माझ्या मूलाधारातील शक्ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन शिवाशी मिलन याच जन्मी होणार. शिवप्राप्ती याच जन्मी मी करून घेणार.
आज या दिवशी माझी पूजा सफल होत आहे. मला शिवप्राप्ती होत आहे. शिवानी सुद्धा माझ्या पार्वती शक्तीला स्वीकारलं आहे, जागृत करत आहे. माझा शिव माझ्यातील शक्तीला जागृत करत आहे. हळूहळू अट्रॅक्ट करत आहे स्वतःकडे. माझ्यातील मूलाधार मधील शक्तीला शिव अट्रॅक्ट करू लागला आहे. माझी शक्ती शिवाच्या मिलनासाठी अधीर झाली आहे. हळूहळू मला माझ्यातील शक्तीचा प्रवाह जागृत होताना भासत आहे, अनुभवत आहे. उद्यापासून या गणेशाची पूजा मी करणार आहे. माझ्यातील मूलाधार चक्राला जागृत ठेवून बॅलन्स करून गणेशाची आराधना करून मूलाधार चक्रातून ऊर्जेचा फ्लो जागृत ठेवणार आहे. हीच गणेशाची पूजा मी करणार आहे. त्या गणेशाच्या स्थापनेसाठी माझी आज आंतरिक स्वच्छता, बाह्य स्वच्छता सुरू झाली आहे. माझ्या पूजा घराला मी स्वच्छ करत आहे, निर्मल ठेवत आहे. सर्व दुष्ट शक्तींना दूर करत आहे. सर्व व्हायब्रेशन्स पवित्र करत आहे. माझ्या घरातील स्वच्छता पूर्णपणे मी करत आहे. माझ्या अन्नमय लेअरला मी स्वच्छ करत आहे. घरातील सर्व जागा, कानाकोपरे मी स्वच्छ केले आहे. मिठाच्या पाण्याने, कापराच्या पाण्याने सर्व दूर व्हायब्रेशन्सला स्वच्छ पुसून दूर केले आहे, नष्ट केले आहे. घरातील जसे कानाकोपरे स्वच्छ केले आहे, तसे माझ्या शरीरातील सुद्धा या श्वास रूपी फ्युम्सने, श्वासाच्या फवाऱ्याने, श्वासाच्या धुपाने मी शरीरातील कानाकोपरे स्वच्छ करत आहे. सर्व ठिकाणी श्वास सोडायचा आहे आणि शरीरातील कणाकणांना, पेशींना स्वच्छ करायचे आहे. श्वासासोबत शरीराच्या कानाकोपऱ्यात फिरायचे आहे. चला पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करूयात. संपूर्ण श्वास पायाच्या अंगठ्याकडे ब्लोर सारखा पायाच्या बोटांपासून, अंगठ्यापासून दुष्ट शक्ती, व्हायब्रेशन्स, निगेटिव्हिटी कणाकणातील, पेशीतील ब्लोर सारखी दूर होत आहे.
आपला श्वास डागडोजी स्वच्छता करू लागला आहे. पायाचे तळवे, घोटे, पोटऱ्या, मांड्या, संपूर्ण लोअर बॅक, ओटीपोट, जननेंद्रिय, पोट, छाती, मान, चेहरा, डोकं, मान, पूर्ण मागचा भाग, जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे स्वच्छ होत आहे. शिवलिंगाची स्थापना आता करूयात. जे शिवलिंग आहे तेच स्वच्छ जागृत करूयात. त्यातील शक्ती प्रवाहित करूयात. आज हिरवा रंग घातला जातो. हिरव्या कलरची वस्त्र आज नेसतात, मेहंदी लावतात, झोके खेळतात. याचा खरा अर्थ आहे की सृष्टीने सुद्धा हिरवा रंग पहुडलेला आहे. पृथ्वी तत्व बिघाड असतो, तो कंट्रोल होतो वायू तत्वाने, हिरव्या रंगाने. म्हणून हिरवी वस्त्र नेसायची आहेत. म्हणून हाताला मेहंदी काढायची आहे. सृष्टीतील चैतन्याला आपल्यामध्ये पहुडायचं आहे हिरवा रंग नेसून. सृष्टी जशी हिरवीगार झाली आहे तसे आपले तन मन नवचैतन्याने सळाळून टाकण्यासाठी, हिरवेगार आपणही बनण्यासाठी या कृती करायच्या आहेत. या सर्वात जास्त मानसिक पूजेनीच होणार आहे. चला तर मग सृष्टीतील चैतन्य स्वतःमध्ये स्थापित करूयात. सृष्टीतील तजेला हिरवागारपणा म्हणजे समृद्धी आपल्यामध्ये स्थापित करूयात. जे बाहेर आहे ते जात आहे. आपण अंतर्बाह्यतेच आहोत. आंतरिक पूजा सर्वश्रेष्ठ. यासाठी बाह्य पूजेची मदत लागत असेल तर जरूर घ्यावी, पण आंतरिक पूजेला विसरू नये. आंतरिक पूजा ही घडलीच हवी पाहिजे. म्हणूनच आपण आता सकाळी आंतरिक पूजेने दिवसाची सुरुवात करत आहोत.
उद्या गणेशासाठी तयारी करत आहोत आपल्या अंतरंगात. आपल्या मुलाधारात गणेश येणार आहेत. त्यासाठीच आपण आज पार्वती आणि शिवाला प्रतिष्ठापित करत आहोत. आणि या पार्वती आणि शिवाच्या मिलनातून गणपतीची स्थापना उद्या होणार आहे, घडणार आहे. शिवाच्या पार्वतीच्या बरोबर आपण त्यांच्या सहवासात गणेशाची पूजा उद्या करणार आहोत. जे पार्वतीचे प्रतीक आहे, शिवाचे प्रतीक आहे, तेथे आज आपण सर्व स्थापन केले आहे. पार्वतीची शक्ती, शिवाची शक्ती आता आपल्यामध्ये समाविष्ट झाली आहे. शिवाच्या सोबत राहिल्याने, श्वासाच्या सोबत राहिल्याने शिवतत्व जागृत झाले आहे. आपण मुलाधाराला जागृत केले आहे. आपल्याला नाही वाळूची गरज, नाही रेतीची गरज, नाही मातीच्या मूर्तींची गरज. आपण तर पृथ्वी तत्वाचे मुलाधारच जागृत केले आहे. चला मुलाधाराची पूजा करूया. उद्या गणेशजी येत आहे तेथे. घरातील स्वच्छता झाली तशी सर्व शरीरातील स्वच्छता झाली. गणेशाची तयारी पूर्ण झाली. शिवाच्या मिलनाचा संकल्प पूर्ण होत आहे. शिवानेही आपल्याला पार्वती म्हणून स्वीकारले आहे. या देहातच आता शिव पार्वतीचे मिलन होऊन गणेशजी निर्माण होत आहे. शरीरातच कसे संगीत वाजू लागले आहे. शरीरातील संगीत सुरू झाले आहे. शरीरातील झोके सुरू झाले आहेत.
शक्ती झोके घेत आहे. शक्ती झोके घेत आहे. शिवाच्या मिलनासाठी झोके घेत आहे. उंचावत आहे. उंच उंच प्रवास सुरू झाला आहे. श्वासासोबत राहिल्याने ही हरतालिकेची पूजा आज सिद्ध होत आहे. पूर्ण फोकस श्वासावर. श्वासासोबत राहायचं आहे. शरीरात श्वास कोठे कोठे फिरत आहे जाणून घ्यायचे आहे. शक्तीचे काही चिन्ह दिसत आहे का निरीक्षण करायचे आहे. आणि ग्रुपवर व्यक्त व्हायचे आहे. श्वास येत आहे. थंडगार स्पर्श. उबदार स्पर्श जाणवत आहे का? नाकपुड्यांना काही जाणवत आहे का? श्वासाचा वेग मंदावला आहे की वाढला आहे? श्वासाचा वेग मंदावला असेल तर ब्रह्मरंध्रातून पंचतत्व शरीरात अधिक प्रमाणात प्रवाहित होऊ लागली आहेत. श्वासाचा वेग वाढला असेल तर शरीरात काहीतरी प्रोसेस घडले आहेत, घडू लागले आहेत. जाणून घ्यायचंय काय घडलं ते. काय घडत आहे जाणून घेऊयात. श्वासाच्या वेगातील फरक जाणून घेऊयात.
दोन विचारातील अंतर कमी झाले का? श्वासाची पूजा चालूच राहू द्यात. पूजा चालूच ठेवून झोपायची आहे 10 मिनिटं तरी. आणि मग ध्यान सोडायचे आहे. 10 मिनिटे तरी झोपून घ्या स्वस्थ.